भारतीय नौदलाने एक धाडसी पाऊल उचललेलं आहे आणि ख्रिस्तपूर्व काळातील शिडाचं गलबत बांधण्याचं आव्हान पेललेलं आहे। ख्रिस्ताच्या आधीचा भारतीय खलाशी राहिलेल्या कौंडिण्य यांची आठवण म्हणून या गलबताला त्यांचं नाव दिलं गेलंय। INS-V कौंडिण्य ही भारतीय नौदलाची लाकडी नौका पोरबंदर इथून मस्कतकडे रवाना झाली आहे। प्राचीन पद्धतीने बनवलेल्या या गलबतामध्ये एकाही खिळ्याचा वापर करण्यात आलेला नाही, तर केवळ काथ्याच्या दोरखंडाने बांधलेल्या लाकडाने हे गलबत उभारले गेले। 20 मीटर लांबीचं हे गलबत असून याच्यामध्ये 18 नौसैनिक प्रवास करत आहेत। 15 दिवसात साधारण 1400 किलोमीटरचा प्रवास करून मस्कत बंदरावर गलबत पोहोचेल। भारताच्या 2000 वर्षांचा जुना सागरी वारसा पुन्हा जिवंत करणं आणि ओमान मार्गे पश्चिम आशियासोबतच्या प्राचीन व्यापाराच्या आठवणी जागृत करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। या ऐतिहासिक मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा शुभेच्छा दिल्या।